खरं तर इथेच ठेवलं होतं मी. असं कसं जाणार? जीवा, माझा फोन पाहिलात का? काय कुठे गेला असेल? आता काय पाय आलेत का याला? आता मला काय माहित. अरे तुम्ही चिडचिड कशाला करताय? मी तुम्हाला काहीच बोलत नाहीये. मी माझं स्वतःशी. मग मनातल्या मनात बोल. बर, सगळीकडे शोधतेय पण सापडतच नाहीये. ऐका ना, काय झालंय? माझा फोन सापडत नाहीये. मग आता मी काय करू? नाही, काही नाही. फक्त माझ्या फोनवर फोन करता. नंबर सांग तुझा. हा? अरे नंबर सांग असं म्हंटल मी. नंबर सांग. तुमच्या फोन मध्ये माझा नंबर सेव्ह नाहीये. आता हा काय प्रश्न आहे? तुझा नंबर जर माझ्या मोबाईल मध्ये सेव्ड असता तर हा प्रश्न मी तुला विचारला असता का? कमाल आहे, कमाल आहे. तुम्हाला माहितीये का, या पूर्ण जगात तुम्ही एकमेव असा नवरा आहात ज्याच्या फोन मध्ये बायकोचा नंबर सेव्ह नाहीये. बायकोचा नंबर सेव्ह नाहीये. अरे तुम्हाला माहितीये का, माझे बाबा, माझ्या बाबांना माझ्या आईचा फोन नंबर तोंडपाठ आहे, तोंडपाठ. आणि तुम्ही तर म्हणजे मी एवढी मदत करते तुमची आणि तुमच्याकडे माझा साधा नंबर सुद्धा सेव्ह नाहीये. तू किती फोन हवाय ना तुला? मग नंबर सांग ना पटकन. मदत करतोय तर घे ना. मला मदत नकोय तुमची. अरे मी माझी मदत करायला समर्थ आहे. हा? गेलीस उडत. अरे हा जो पसारा करताना तुम्ही, त्यामुळेच मला माझ्या वस्तू सापडत नाही. हे बघा, या पसारात तुम्हाला तुमच्या वस्तू सापडत असतील, मला नाही. इतका महत्वाचा फोन करायचा आहे मला. तुम्हाला माहित नाही माझी नुसती सगळी बडबड सुरू आहे. नुसती बडबड. फुकटचा टॉक टाइम असतो. नंबर सांग पटकन. आणि नंबर सोडून काही बोलू नकोस. 98925048. कोणी मागे लागलंय? नाही, सावकाश सांग. 9 पुढे 8 बोल. 9 पुढे 2 हम्म 5 स्लो आणि फास्ट. याच्या मधलं बोल काहीतरी. 504. कमाल आहे, एवढा वेळ तुम्ही माझ्या फोनवर बसला होता म्हणून सापडत नव्हता. द्या. एक मिनिट. पसारीवाला